चला. ऑनलाईन मध्ये किती जण आहेत, कोण कोण आलेले आहे? सो आपला ऍक्च्युली हा मला लाईव्ह मार्केटमध्ये सेशन घ्यायचा होता, बट लाईव्ह मार्केटमध्ये सेशन घेताना पण आहे ना, त्याच्यामुळे मला ते एक्सटेंड झाले, त्याच्यामुळे हा लाईव्ह मार्केटमध्ये नाही घेता आला. बट स्टील आजचं समोर म्हणजे लाईव्ह मार्केट घ्याय की नका घेऊ, आपण ऍक्च्युअल मार्केटमध्ये ट्रेड करत नाही आहोत. आणि ट्रेड करायचं पण नाही आपल्याला पुढच्या 4 महिन्यासाठी. सो आज होतं गुरुवारी आणि गुरुवार होता आपला निफ्टीची एक्सपायरी. आज मी तुम्हाला काय म्हटलं की मार्केट जबरदस्त आज शिकण्यासारखं मार्केट होतं. आणि का शिकण्यासारखं होतं ते पण आवाज येते ना सर्वांना? फक्त एक वेळ कन्फर्म करून घ्या. नितीन नितीन सर. होय, येत आहे सर आवाज. ओके, ग्रेट ग्रेट. सो आजचं मार्केट आपल्याला डिस्कस करायचं आहे, लाईव्ह मार्केटच आपल्याला डिस्कस करायचं आहे. समजून घ्या की हे लाईव्ह मार्केटच चालू आहे. ओके, मार्केट क्लोज झालं पण आपण ऍक्च्युअल ट्रेड तर घेत नाही आहोत. ऍक्च्युअल ट्रेड घेत नाही तर डझंट मॅटर की आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस करत आहोत की नाही करत आहोत. बट समजून घ्या आजचं मार्केट किती महत्वाचं होतं. ओके, आणि आज काय झालेलं आहे की ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर सर्वांची बँड वाजलेली आहे. आणि सर्वांची बँड वाजली कशामुळे? या 2 कॅन्डलमुळे. समजा आपण एक काम केलं, एक कॅन्डल सकाळी जी तयार झाली होती, ओके, अँड देन हे एक मोठे कॅन्डल. आणि या कॅन्डल बघा एक्झॅक्टली आपण जे काही आता 2-3 दिवसापासून आपण काय शिकवतो, फक्त सपोर्ट रेजिस्टन्सला महत्व काय राहते. आपण तिथं बघितलं की बिग गॅप अप किंवा गॅप डाऊन वाली कॅन्डल किंवा एक कशी बिग कॅन्डल, त्याचं इम्पॉर्टन्स काय राहते हे आपण लास्ट सेशन मध्ये डिस्कस केलं होतं, जो मंगळवारी सेशन झाला होता त्याच्यामध्ये. आणि ह्याच गोष्टी आपल्याला आज लाईव्ह मार्केटमध्ये बघायला भेटत आहे. ओके, तर आजचं मार्केट बघा, आजचं मार्केट कुठं ओपन झालं होतं. आज तर समजून घ्या की एक्सपायरीच्या दिवशी काय असते, मागच्या 2-3 दिवसापासून मी कुठला ट्रेड करत नाही. ओके, माझी कुठलीही पोझिशन होती. आपण जे एक सोमवारी एक पोझिशन घेतली होती ती मंगळवारी क्लोज करून टाकली होती. तेच ते प्रॉफिट मध्ये क्लोज केली होती. तुम्हाला दाखवलं पण होतं की मंगळवारच्या सेशन मध्ये जर त्याला आपण क्लोज केलं नसतं तर 17-18 हजाराचं नुकसान झालं असतं. इव्हन आजच्या एक्सपायरी पर्यंत जर आपण तिला होल्ड केलं असतं, ही स्ट्रॅटेजी होती ती. ते समजून घ्या की रिस्क रिवॉर्ड किती इम्पॉर्टंट राहते. ही स्ट्रॅटेजी होती ना ती. एक मिनिट सूरज, एकच मिनिट. एनालाइज ट्रेड, हा हीच होती. जस्ट मी तुम्हाला दाखवून देतो. ही आपली कुठल्या एक्सपायरीची होती हे? हा 18 एप्रिलची. आपण कितीला क्लोज केली होती की जवळपास 2,500च्या प्रॉफिटने क्लोज केली होती. आणि 18 एप्रिलची एक्सपायरी म्हणजे 18 एप्रिलची एक्सपायरी म्हणजे आजची. त्याला जर समजा जर मी जर जिद्दी पटलो असतो किंवा म्हटलं असतं की नाही मार्केट आपल्याच रेंज मध्ये आहे, ओके, तर काय झालं असतं. आजचं नुकसान बघून घ्या. 0 का, ठीक आहे, मॉडिफाय. समजून घ्या तुम्ही हे किती रिस्की राहते जर आपण केअर घेतली नाही तर. मॉडिफाय काय की बघा, ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला कोणी शिकवणार, त्याचे ऍडजस्टमेंट पण कोणी शिकवणार. जे सर्वात महत्वाची जी शिकण्याची गोष्ट आहे की ते तुमची मेंटॅलिटी, तुमचा माइंडसेट, कधी मार्केट पासून दूर राहायचं, कधी मार्केटमध्ये एंट्री मारायची. आणि याच गोष्टी मी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून आपल्या काय करणार, 6 महिने जे आता आपण मेंटरशिप मध्ये सोबत आहोत, तर हेच तुम्हाला मी बारबार सांगणार की कधी मार्केटमध्ये एंट्री घ्यायची कधी नाही. ओके, खूप वेळेस जेव्हा आपण स्ट्रॅटेजी जेव्हा शिकणार कुठल्या पण स्ट्रॅटेजीज, तर तेव्हा मी तुम्हाला म्हणणार की एक्सपायरीच्या 1 दिवस अगोदर तुमची स्ट्रॅटेजी क्लोज असली पाहिजे. त्याचं रिझल्ट पण आज तुम्हाला सांगणार की काय. ओके, 0 करायला 0. ओके, सो जस्ट बघून घ्या किती हजाराचं नुकसान, किती 70. कुठली स्ट्रॅटेजी होती आपली ते? ती स्ट्रॅटेजी घेतली होती आपण शुक्रवारी. व्ह्यू काय ठेवला होता? तुम्ही बघून घ्या मार्केट कसा चकमा देते आपल्याला. व्ह्यू काय ठेवला होता आपण की मार्केट शुक्रवारी जेव्हा 22,500 आलं होतं, 22,500 मी तुम्हाला ऑलरेडी ते मागच्या आपलं लाईव्ह सेशन झालं होतं त्या सेशनला एक्सप्लेन केलं होतं की 22,500 का. 22,500 एक सपोर्ट होता, मला असं वाटलं तर तिथून बाउन्स बॅक मारला, म्हणून मी काय केलं होतं 22,600 काय केली होती ते एक स्ट्रॅडल बनवली होती 22,600 कुठली ते तुम्ही बघून घ्या. हे पाहिजे इथे 22,600 ओके, 22,600 बनवली होती. आणि त्याच्यानंतर माझा हा व्ह्यू होता की बाबा मार्केट जो सपोर्ट राहते, आपण जे सपोर्ट आणि रेजिस्टर मध्ये शिकलो की हमेशा काय करते,
तिथून बाउन्स बॅक मध्ये, आणि सपोर्ट पण छोटा मोठा नव्हता, तो लाईफ टाईमला तोडून 22,800 गेला होता. लास्ट टाइमचा लाईफ टाइम काय होता, लॉ ऑफ पोलॅरिटी आपण शिकलो होतो, 22,500 ला तोडून तो 22,800च्या पर्यंत गेला होता, 300 780 पर्यंत समथिंग, म्हणजे 250 पॉईंटचा हे केला होता. तर 22,500 लॉ ऑफ पोलॅरिटीच्या हिशोबाने काय होते, एक स्ट्रॉंग सपोर्ट राहते. पण झालं काय की सोमवारी ते आता हे जर इराण आणि इस्रायलचं जर आलं नसतं तर कदाचित मार्केटने आपल्याला 23,000 या वीक मध्ये दिलं असतं. पण ह्या काही गोष्टी ना आपल्या हातात राहत नाही, काही गोष्टी आपल्या हातात नाही. इस्रायल आणि इराणचं वॉर कुणीही प्रेडिक्ट केलं नव्हतं मागच्या वीक पर्यंत. जेव्हा आपण ही स्ट्रॅटेजी घेतली होती मागच्या शुक्रवारी, तेव्हा मी सुद्धा प्रेडिक्ट केलं नव्हतं की असं वॉर सिच्युएशन होणार. पण ह्या गोष्टी, वॉर झालं, अर्थक्वेक झालं किंवा टेररिस्ट अटॅक झाला, ह्या सडन होतात. ओके, ह्या सडन होतात तर काय करावं लागतं आपल्याला, फक्त केअरफुली राहायचं. तर याच्यामध्ये बघून घ्या, आता वॉर सिच्युएशन बघा. ओके, वॉर कधी सुरू झालं होतं तुमचं, शनिवार. सोमवारी मार्केट ओपन झालं होतं, सोमवारी मार्केटनी थोडीशी मुवमेंट दिली होती, पण एवढी पण मुवमेंट दिली नव्हती, राईट. तर तुमच्याकडे चान्स होता सोमवारी एक्झिट मारायचा. ओके, सोमवारी आपण काहीतरी ऍडजस्टमेंट केली याच्यामध्ये, काय की सोमवारी मार्केट थोडंसं गॅप डाऊन झालं त्या रशिया युक्रेनच्या वॉरमुळे, म्हणून आपण काहीतरी 22,400चा ऍड केला, त्याच्यानंतर पुन्हा 22,200ची ऍड केली. काहीतरी आपली जी स्ट्रॅटेजी होती ते ऍडजस्टमेंट केल्यानंतर आहे ना, काहीतरी अशा टाईपची तयार झाली होती. असं म्हणजे हा 22,600, सॉरी 22,400, हा 22,600 आणि हा 22,200. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, या स्ट्रॅटेजीला मंगळवारी क्लोज केलं होतं किती हजाराच्या प्रॉफिटनी, 2,500च्या प्रॉफिटनी. पहिले ती 600चं केलं होतं ना. हा, 600चं केलं होतं. त्याच्यानंतर परत मग मार्केट ऍडजस्टमेंट मध्ये ती 22,600चं केलं. 22,600ची केली होती पहिली शुक्रवारी मार्केट क्लोज होताना. म्हणजे मार्केट एकदम 22,500 ला टच झालं होतं शुक्रवारी, तिथं 22,600ची मी मार्केट क्लोज होताना ती स्ट्रॅटेजी केली होती. पण सोमवारी काय झालं की रशिया म्हणजे इस्रायल आणि इस्रायल आणि इराणच्या वॉरमुळे काय झालं, मार्केट गॅप डाऊन झालं. तर मग मी 22,400 ऍड केली. 22,400 होती का मग ती? हो, पहिली ऍज इट इज ठेवली होती. ऍडजस्टमेंट 22,400 ऍड केली होती. 22,400 ऍड करून नंतर काय केलं होतं आपण, पूर्ण मार्केट खाली आलं, म्हणजे काहीतरी एक इम्पॉर्टन्ट सपोर्ट पडला, मग मी 22,200 ऍड केलं. आणि त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, सोमवारी एक चान्स दिला प्रत्येकाला निघा म्हणून. त्याच्यानंतर मार्केट काय झालं होतं, बॅक पण झालं होतं. आता सोमवारी माझ्याकडे कंडिशन होती की सोमवारी या जी स्ट्रॅटेजी आहे ना कट करू शकलो असतो, पण याच्यासाठी कट नाही केलं होतं की फक्त तुम्हाला जेव्हा ऑप्शन सेलिंग करतो तेव्हा फक्त आपल्याला ग्लोबल मार्केटच नाही बघावं लागत, म्हणजे फक्त चार्टच नाही बघायला, ग्लोबल मार्केट बघावं लागते. ज्या महत्वाच्या गोष्टी असतात ना, ज्या तुम्हाला बघावं लागते, ज्याच्यावर कम्प्लीट वॉच ठेवावं लागते, ते राहते तुमचा इंटरेस्ट रेट. ओके, इंटरेस्ट रेट काय चालू आहे, आणि क्रूड ऑइल, इंटरेस्ट रेट, क्रूड ऑइल आणि युएस मार्केट, किंवा याला आपण ग्लोबल मार्केट म्हणून. ह्या 3 गोष्टीचा आहे ना डायरेक्टली इम्पॅक्ट पडते. आणि क्रूड ऑइल केव्हा इम्पॉर्टंट होऊन जाते माहितीये का, जेव्हा मिडल ईस्ट मध्ये जर एखादी तणाववाली सिच्युएशन असणार, जसं आता हे आपलं इराण आणि इस्रायलचं वॉर, हे मिडल ईस्ट मध्येच येते. ओके, इराण हा जो देश आहे, हे डेफिनेटली क्रूड ऑइल सप्लाय करणारे हे मिडल ईस्टची कंट्रीज आहेत. ओके, तर ह्या देशच्या नोड मध्ये जर याची जर अस्तित्व असणार तर हे डायरेक्टली पुऱ्या ग्लोबलच्या मार्केटवर इम्पॅक्ट करते. कारण क्रूड ऑइलमुळे काय होते की क्रूड ऑइलचे प्राइस वाढल्या तर तो डायरेक्टली शेअर मार्केटवर इम्पॅक्ट करते. क्रूड ऑइलच्या प्राइस केव्हा वाढतात, जेव्हा हे जे मिडल ईस्ट मध्ये जे कंट्री असतात त्यांच्यामध्ये जेव्हा तणाव होते तेव्हा क्रूड ऑइलचे प्राइस वाढतात. क्रूड ऑइलच्या प्राइस वाढल्या तर त्याचा डायरेक्टली आपल्या मार्केटवर पण इम्पॅक्ट पडते, प्लस आपल्या लाईफवर पण इम्पॅक्ट पडते, तुमची जेब पण खाली होऊ शकते. पण प्रत्येक गोष्ट, क्रूड ऑइल वाढले तर तुमचा ट्रान्सपोर्ट वाढला, सर्व गोष्टी वाढतील, महागाई वगैरे जे आपण म्हणू ते, ह्या सर्व गोष्टी आहे ना एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहे. तर सोमवारी काय झालं होतं की मार्केटनी गॅप डाऊन तर दिलं होतं, पण क्रूड ऑइल आहे ना ते ऍज इट इज होतं, म्हणजे क्रूड ऑइल जास्त वाढून आलं होतं. क्रूड ऑइल जास्त वाढून आलं तर याचा अर्थ काय होते की मिडल ईस्ट मध्ये जे समजा ते इराण आणि इस्रायलमध्ये वॉर चालू आहे, ते त्याचा एवढा इम्पॅक्ट नाही आहे, म्हणजे एवढा इम्पॅक्ट होत नाहीये क्रूड ऑइल. पण झालं काय की मंगळवारी वगैरे पण आहे ना क्रूड ऑइलची किंमत डायरेक्ट वाढायला लागली. जशी क्रूड ऑइलची किंमत वाढायला लागली, या स्ट्रॅटेजीला मी 2,500च्या प्राइस मध्येच काय करून टाकलं, क्लोज करून टाकलं होतं, प्रॉफिट मध्येच क्लोज केलं. त्याच्यानंतर बघा काय झालं, मार्केटमध्ये काय झाला, मोठा कॉल. आज बुधवारची सुट्टी होती. मी काय म्हटलं होतं की मंगळवारी आपण काय स्ट्रॅटेजी क्लोज केली होती, कारण बुधवारची सुट्टी आहे. वी डोंट नो 2 दिवस मार्केट क्लोज राहणार आपलं.
2 दिवसामध्ये काही पण होऊ शकते. बाकी ग्लोबल मार्केट चालू आहे, फक्त इंडियन मार्केट बंद होतं रामनवमीची सुट्टी. रामनवमीची सुट्टी फक्त इंडियामध्ये राहते. सो याच्यामध्ये ऑलरेडी हेजिंग नव्हतं का काय? नाही, हेजिंग करतच नाही आपण, म्हणजे मी करत नाही. याच्यामध्ये काय होते की ग्लोबल मध्ये थोडी रामनवमीची सुट्टी असते. ग्लोबल टेन्शन वाढत आहे, तर ग्लोबल टेन्शन वाढत आहे, तुम्हाला माहिती आहे 1 दिवस आणखी सुट्टी आलेली आहे. तर हे अशा केसमध्ये काय करायचं, तुमची जे काही स्ट्रॅटेजी असते जे ऑलरेडी आपली एका साईडला झुकली होती, ते आपण म्हणजे शहाणपण म्हणू शकतो आपण याला. थोडा शहाणपण दाखवून आपण काय केलं, क्लोज केलं. इथं आपण लालच पण केली असती, लालच केली असती की बाबा हा 1 दिवस. आता लोकांची मेंटॅलिटी कशी राहते की 1 दिवस सुट्टी आली बुधवारची, तर ठिटाडिकी होणार. ठिटाडिकी नावाचा कन्सेप्ट आहे ना आपल्याला, ठिटाडिकी होणार, मग आपल्याला फायदा होणार. गुरुवारी इथंच मार्केट ओपन झालं तर आपल्याला ही स्ट्रॅटेजीचं मॅक्झिमम प्रॉफिट किती होतं, 60,000. 60,000च्या जागी 40,000 50,000 पण आले असते. ओके, हे काय झालं होते, लालच झाली होते. बट अशी रिस्क आपण कधीच घेत नाही. भले 40,000 नाही आले तर चालतात, 40,000 तुमचे नाही आले तर चालतात, पण त्याच्यासाठी तुम्ही तुमची कॅपिटल रिस्कवर लावायची नाही. आणि याच गोष्टीमुळे, ही सायकोलॉजीमुळे आपण काय केलं होतं, याला मंगळवारी क्लोज केलं होतं 2,500च्या प्रॉफिटमध्ये. याला जर क्लोज केलं नसतं तर आज मार्केटनी बघा सुरुवातीला काय केलं होतं, 22,300 पर्यंत पण गेलं होतं. त्याच्यानंतर मार्केट कुठं क्लोज झालं, 21,995, म्हणजे 22,000चं सपोर्ट कुठलं, राईट. समजा याला जर मी हट्टच केला असता, होल्ड केला असतं तर किती 71,000चं नुकसान. तर या गोष्टीपासून आपल्याला काय करावं लागते, वाचवा लागते. सो हे स्ट्रॅटेजी याच्यासाठी मी तुम्हाला दाखवली. आता बघून घ्या मार्केट आजचं डिस्कस करूया. मार्केटमध्ये तर सर्वांची बँड वाजलेली आहे. ओके, माझा एक पण ट्रेड नव्हता. माझी मीटिंग्स होत्या, त्याच्यानंतर मला माहित होतं एक्सपायरी आहे, आणि एक्सपायरीच्या दिवशी जर तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी जर वॉच ठेवू शकत नाही मार्केटवर, तर अवॉइड करायला पाहिजे. तर मार्केट ओपन झालं होतं इथे कुठंतरी आपलं सकाळी या पॉइंटला. ओके, बघा 9:15 वाजता कुठं ओपन झालं होतं, एक बिग व्हॉल्यूम कॅन्डल झाली होती 9:15 तयार. 9:15 ही जी व्हॉल्यूम कॅन्डल तयार झाली होती, व्हॉल्यूम प्रत्येक वेळेस आपण व्हॉल्यूमच डिस्कस करू. तर व्हॉल्यूम कॅन्डलचा लो, व्हॉल्यूम कॅन्डलचा हाय, ऑडिओ जे काही येणार. ओके, ते आपण हे केली होती. आणि याच्या अगोदर जर तुम्ही बघसाल तर याला जर सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर तुम्ही काढता येत असणार आता, तर तुम्ही बघून घ्या इथूनच काय आहे, मार्केट किती होतं, 22,213. आपण राऊंड फिगर पकडू, 22,200. 22,200 पासूनच मार्केट काय करत होतं, फिरत होतं. 22,200 पासून इथं जात होतं मार्केट. ओके, 22,200 ला जात होतं, खाली येत होतं, सपोर्ट घेत होता कुठं, आपलं 22,080. 22,080, 22,080 ला सपोर्ट घेत होता, पुन्हा मार्केट वरती जात होतं. ओके, इथं तोडल्यानंतर विथ बिग व्हॉल्यूम कॅन्डल, बिग व्हॉल्यूम कॅन्डल नंतर काय झालं होतं, हे इथं आपण एक तयार केली, ही लाईन काढली होती इथं. आज सकाळी मार्केट तिथेच ओपन झालं ना. सो सुरुवातीला काय झालं, आज मार्केटने ना खूप चकमा दिला लोकांना. सो व्हॉल्यूम कॅन्डलचा कन्सेप्ट करायचं, हे व्हॉल्यूम कॅन्डलला तोडलं खाली तर मग मार्केट खाली येऊ शकते. सो इथून खाली पण आलं होतं. सो 22,213 पासून मार्केट खाली आलं होतं, आय गेस कुठपर्यंत, इथे आपण जर काढलं त्याला खाली घेता येते. सो ही जे पॉइंट आहे, हा गेस कुठं आहे, हा 22,160. 22,160 पर्यंत मार्केट खाली आलं. त्यानंतर इथे बघा, हा हा फेक ब्रेकआउट समजून घ्या आता. सो इथं आलं, याला तोडलं विथ बिग ग्रेट कॅन्डल, बट व्हॉल्यूम नाही आहे. मार्केट गेलं 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 गेलं, हा आहे ना चकमा होता, मार्केटने इथं दिला होता तुम्हाला चकमा, विदाउट एनी व्हॉल्यूम. विदाउट एनी व्हॉल्यूम इथं काय झालं, हे बिग ग्रेन कॅन्डल बनली. 22,260चा पण काय होता, एक सपोर्ट होता. पास्ट मधला जर आपण चार्ट बघितला तर 22,60चा कुठेतरी तुम्हाला दिसणार. हा, हे इथे बघा, 264. हा इथे याला इथे व्ह्यू आपण, हा बघा, हा पास्ट मधला सपोर्ट पुढे 22,260. सो इंट्राडे मध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो ना, तर लेवल्स मे बी छोट्या होणार, 22,200 22,260, पण छोट्या एवढ्या पण छोट्या नाही, 50 60 पॉईंटचा डिफरन्स आहे. तर मागचा जो सपोर्ट बघितला इथे, तर हा आय गेस 15 तारीखच्या आसपासचा आहे. तिथेच 22,260 ला सपोर्ट घेऊन इथंच काय केलं होतं, क्लोज दिलं होतं. त्याच्यानंतर बरोबर जसं आपण बोलतो की हा काय होता, सपोर्ट होता, हा सपोर्ट काय झाला होता, तोडला होता. कशाने तोडला होता त्यांनी, बिग गॅप डाऊन. तर मग हा काय तुमचा झाला, स्ट्रॉंग
रेजिस्टन्स, हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार झाला. तर तुम्ही बघून घ्या, इथे गेलं तर खरी मार्केट या स्ट्रॉंग रेजिस्टन्सला इथं बिग ग्रीन कॅन्डलनी तोडलं. बट आता इथे आपण जे काल शिकलो होतो मंगळवारच्या सेशन मध्ये, की हा जो बिग गॅप डाऊन नंतर जो तुमचा एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तयार होतो तो खूप स्ट्रॉंग राहतो ऍज कम्पेअर टू बिग ग्रीन कॅन्डल. सो इथे बघा, इथे मार्केटने चकमा दिला बरं तुम्हाला, इथे मार्केटने लोकांना चकमा दिला. इथं काय झालं, एक सकाळी दुपारची एक तर आज एक्सपायरी होती, एक्सपायरीच्या दिवशी अशा मोमेंट्स वगैरे आहे ना, थोडं केअरफुल आज. ओके, तर इथे जर बघितलं आपण केअरफुली, सो मार्केटने काय केलं, याला तोडलं 22,260 बट व्हॉल्यूम नव्हतं. त्याच्यानंतर व्हॉल्यूम नव्हतं, इथं लोक ट्रॅप झाले. लोकांना वाटलं की हे बुलिश कॅन्डल आहे, मार्केटमध्ये कॉल ऑप्शन बाय करा. 22,260 तोडलं, बट व्हॉल्यूम कुठंच नव्हता. खाली बघताना तुम्ही इथे व्हॉल्यूम कुठंच नव्हतं हे तोडताना. ते एक इंडिकेशन होतं की हे काय फॉलो बाईंग म्हणा की काही म्हणा एक्सपायरीच्या दिवशी. आणि हे किती वाजता आली होती, जवळपास 12-12:30 वाजता. हा 12:30ला ही जी कॅन्डल 12:30ला बनली होती. तर एक्सपायरीच्या दिवशी होतंय काय की एक्सपायरी आजची इक्विटीची एक्सपायरी होती. ते एक्सपायरीच्या दिवशी हे होते की अशा कॅन्डल्स बनतात मोठमोठ्याला. आणि त्याला मग आपण चेक करायचं व्हॉल्यूम आहे का त्या कॅन्डलला. नाही आहे, व्हॉल्यूम नाही आहे ना, तर डेफिनेटली हे एवढं स्ट्रॉंग नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे हा जो रेजिस्टन्स आहे हा खूप स्ट्रॉंग आहे, कारण हा बिग गॅप डाऊन मुळे हा रेजिस्टन्स तयार झाला होता. तोडलं तर थरखरी, पण जास्त वेळ सस्टेन नाही करू शकलो. अँड देन सी हेअर मॅजिक. जसं तुम्ही मॅजिक बघसाल. ओके ओके, मग आता इथं बघू आपण ही कॅन्डल बघा. एकदम एक तर आपली कुठली कॅन्डल आहे, हे तुमची बेरिश कॅन्डल. कुठला होता तुमचा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स. त्या स्ट्रॉंग रेजिस्टन्सला तोडला आणि छोट्या मोठ्याने तोडलं. एकदम मोठी बनली. हे मला वाटते काहीतरी 150 पॉईंटची कॅन्डल होती. 5 मिनिटात बघितलं मी, फटाफट जोरात पडलं होतं आणि हे पर्यंत पडलं होतं खाली. सपोर्ट पण बघा कुठे घेतला होता, सपोर्ट पण बघितलं ना तर याला घेतला होता. हे बघा, हा सपोर्ट कुठे घेतला होता, 22,280. 22,280 ला सपोर्ट घेतला होता. कारण पास्ट मध्ये पण 22,280 पासूनच मार्केट काय झालं होतं, रिव्हर्स मारलं होतं. ही कॅन्डल बनली, पण कॅन्डल कुठपर्यंत गेली, फक्त 22,280. त्याच्या खाली गेली का नाही, त्याच्या खाली का नाही जाऊ शकली. 22,080, हा सॉरी 22,080, सॉरी 22,080. 22,080च्या खाली का नाही जाऊ शकली, कारण इथं तुमचे ऑलरेडी बाहेर बसलेले आहेत, त्यांनी जाऊन दिलं वरते. आणि हे बघा, ही कॅन्डल पण अशी नाही बनली. इथून मग बाहेरनी जोर लावला, मार्केटला थोडस वरती न्यायचा प्रयत्न केला. आता ही लेवल ऑलरेडी 22,080 ही काय आपली एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे असंही म्हटलं तर चालते. तर दोन लेवल्स होते आपल्याकडे आज. एक होती 22,260ची, जे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, आणि एक होतं 22,080, जो की हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि हा स्ट्रॉंग सपोर्ट. सो या केसमध्ये इथे जर तुम्ही बघसाल, सो या स्ट्रॉंग रेजिस्टन्सला तोडलं मार्केटने, आणि विथ बिग रेड कॅन्डल अँड विथ व्हॉल्यूम. तर इथं जेव्हा तुटलं ना विथ व्हॉल्यूम, तर या कॅन्डलला बघा, म्हणजे एवढा आपल्याला चान्स नाही भेटला, पण इथे आपल्याकडे शॉर्ट करायचा चान्स होता. म्हणजे आपण सी सेल मारू शकलो असतो 22,260चा स्टॉप लॉस ठेवून. आपण या नंतर गोष्टी करणार, आपण आताच नाही. बट याच्यानंतर काय झालं पाहिजे ते इथं अलर्ट नाही, मला. तिथेच का आता आपण त्याप्रमाणे म्हणत होतो ना, कॅन्डलच्या लोला व्हॉल्यूमची कॅन्डल लो आणि हाय जोडायचा. नाही, आता इथे ऑलरेडी आपल्याला माहित आहे ना, प्रत्येक कॅन्डल नाही बघायची आता. हे तुम्हाला स्ट्रॉंग रेजिस्टन्स होताच, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट होताच, हा तोडलाय. आता याचं हे नका बघू हाय काय लो काय, इथे आपण बघू शकतो. इथं आपण इथे स्टॉप लॉस ठेवू शकलो असतो, किंवा 260 लक्ष स्टॉप लॉस ठेवू शकलो असतो. इथं आणखी आपण आणखी एक लेवल ड्रॉ करू. या कॅन्डलचा लो, या कॅन्डलचा लो किती होता, या कॅन्डलचा लो किती आहे, 22,080. 22,080 काय आपला सपोर्ट पण आहे ना. शक्यतो काय होते, 22,080 हा आपला सपोर्ट होता, 22,080 हा कॅन्डलचा लो होता. सो मार्केट डेफिनेटली 22,080 ला आल्यानंतर इथून थोडस बाहेरचा त्यांचा जोर लावणार, मार्केटला वरती घेऊन गेलं, मार्केट खाली आणल्यानंतर पुन्हा बघा इथं व्हॉल्यूम सोडलाय. 22,080 तोडल्यानंतर काकू म्हटलं होतं ना मी तुम्हाला, 22,080 तोडलं तर डायरेक्टली कॉल ऑप्शन, नेकेड कॉल ऑप्शन सेल करा. इथं आपल्याकडे आणखी एक चान्स होता नेकेड कॉल ऑप्शन सेल करायचा. मार्केट पडलं आणि सडन पडलं काय. सो हे ट्रॅप राहतात, हे एक्सपायरीच्या दिवशी असे ट्रॅप होतात. हा एक ट्रॅप आणि
हा ट्रॅप म्हणताय ना, हा ट्रॅप नाही आहे, हा लॉजिकल आहे. याला लॉजिक हे आहे की स्ट्रॉंग रेजिस्टन्सला ब्रेक केलं विथ व्हॉल्यूम आलेला आहे, हा ट्रॅप होता. याला म्हणजे हा जो एक सपोर्ट होता किंवा रेजिस्टन्स याला तुटलं, एक ग्रीन कॅन्डल झाली, म्हणजे फेक ब्रेकआउट म्हणतो आपण. फेक ब्रेकआउट नंतर थोडंसं वरती जायचं हे दिलं, म्हणजे जे बायर्स वगैरे असतात ना, ऑप्शन बायर, कॉल ऑप्शन बायर, त्यांना एक थोडी आशा भेटली की आता मार्केट वरती जाणार, अँड देन खाली. ओके, सो हे काय होतं, ट्रॅप होतं. हे काय होतं, लॉजिक होतं. इथं लॉजिक होतं. आणि हे लॉजिक आणि ट्रॅप जर तसा तुम्ही विचार करसाल ना, तर हे तेच आहे आपण जे याच्या अगोदर शिकलो, लॉ ऑफ पोलॅरिटी, किंवा जे बिग गॅप डाऊन आणि बिग कॅन्डल्सनी जे तुमचे सपोर्ट आणि हे होतात, कुठला स्ट्रॉंग असते कुठला वीक असते, ह्या गोष्टी मॅटर करतात. तर आज या कॅन्डलमुळे तुमचे कॉल ऑप्शन बाहेर पण फसले, आणि ऑप्शन सेलर याच्यासाठी, कारण एखाद्याने काय केलं असणार, ही कॅन्डल बघून ऍडजस्टमेंट केली असणार वरच्या साईडने ऍडजस्टमेंट केली असणार, विचारायला वरच्या साईडने ऍडजस्टमेंट केली असणार, आणि त्याच्यानंतर थोडा एक वेळ मार्केटनी पण त्याला दिलासा दिला असणार. हा, एक कॅन्डल 5-5 मिनिटाचे की हा बाबा तू जे केलं ते बरोबर आहे, हँडल सडन. हे मला वाटते 5 मिनिटाची पण नव्हती, मी जेव्हा बघत होतो हार्डली 30-40 सेकंदातच एवढी मोठी कॅन्डल बनली 5 होती. मिनिट पण नाही दिले. 5 मिनिट पण नाही दिले, 1 मिनिटाच्या आतच एवढी मोठी कॅन्डल बनली होती. सो 1 मिनिटामध्ये मार्केटने तुम्हाला एक मोठी, आणि छोटी मोठी नाही, मोठी कॅन्डल होती. त्या विचारांनी जे काही ऑप्शन सेलर असणार, ज्यांनी इथे ऍडजस्टमेंट केली असणार, त्याची इथं ऍडजस्टमेंट फेल झालीच असणार, प्लस इथं त्याला विचार करायला पण वेळ भेटला असणार. ते नाही, काकूने इकडे बाहेर गेलं होतं, कुठे, इथे मार्केट वर जाते म्हणून. ओके, हा नाही, बाय खाली नव्हतं केलं ते, बाय नव्हतं केलं हा. यांनी. ते खूप सेल केलं होतं पूर्वी, हा. आणि यांनी तो फक्त 15चा कॉल सेल केला होता वरचा 23. तो इतका जोरात गेला 15 पासून 75, मग 15 पासून 75. 75 डायरेक्ट. ते आज काय झालं, ते हिरो ते झिरोवाले जे ट्रेडवाले असतात ना, त्यांची चांगली, त्यांची हा म्हणजे इथे पण, म्हणजे आपण जर विचार केला ना, आपण इंट्राडे शक्यच नाही ना. इंट्राडे मध्ये पण आपण खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. ओके, पण आपल्याला या गोष्टी येऊन आज मला असं लाईव्ह मार्केट याच्यासाठी नाही आवडलं की मी जर म्हटलं असतं की बघा हे तुटलं तर एखाद्याने घेतलं असतं लाईव्ह मध्ये बघून, तर होणच. ओके, सो बेटर आहे की तुम्ही सांगितलं ना ते किती 22-80 सेल कॉल सेल करा, तुम्ही असलं तर मग माझं ते 2 पोझिशन मेट केले असते, भरपूर पैसे मिळाले असते. मी सांगितलं होतं इथे, जसं मी बघितलं की 22.080 ला मार्केट आला, 22.080 तोडला तर नेकेड कॉल ऑप्शन सेल करा, एवढा कॉन्फिडन्स होता मला की याच्यानंतर मार्केट पडणार. इथून ते पाठीमागून वर गेलं होतं ना, हे इकडे. हे फेक आहे ना, हे फेक आहे, हे फेक. इकडे अजून हे कसं काय तोडलं त्याने लगेच तुमच्या हात समोर हे हा तोलो. तिथून बघा ना, तिथे वर गेलेलं आहे ना. नाही, पण असं थोडे असते की हा एक सपोर्ट आहे तर प्रत्येक वेळेस इथूनच वरती जाणार, नॉट नेसेसरी. हे मोठी ग्रीन रेड कॅन्डल दिलं होतं आपल्याला, इंडिकेशन दिलं होतं मार्केट. हे असे मोठमोठे रेड कॅन्डल असतात ना, त्याला इग्नोर करायचं, त्याला इग्नोर नाही करायचं. एक तर त्यांनी एक तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स तोडला होता, म्हणजे हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स समजू द्या की मार्केट सस्टेन करत नाही आहे वरच्या डायरेक्शनला सस्टेन नाही करत आहे, 22.080 पर्यंत आलं. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं, एखादा सपोर्ट जर मल्टिपल टाइम जर टेस्ट होत असणार तर तो वीक बनून जातो. इथं टेस्ट झाला होता. ओके, त्याच्यानंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल आली, इथं हे तयार झाला, इथं आला, तो वीक झाला. आणि ही जी कॅन्डल होती ना, रेड कॅन्डल, ती इंडिकेट करत होती की सेलर्सचा दबदबा आहे. तर इथे मग इग्नोर नाही करायचं मार्केटला. इथं मग पुन्हा तुम्ही विचार कराल की इथून मार्केट वरतीच जाणार नाही, विचार करायला वेळ नाही भेटत ना. सो हे आजचं मार्केट होतं जे ट्रॅपवालं होतं. ठीक आहे, सो याच्यामध्ये आता ऑनलाईन मध्ये कोणी हा ट्रेड घेतला होता, कोणी फसला असं आहे की कोणी नितीनचा आवाज येत आहे ना सर्वांना? हॅलो सर. हा बोला. हा, मी ट्रेड घेतला होता सर, आणि ऍक्च्युअल मध्ये फसलो पण मी. थोडं पॅनिक झाल्यामुळे एक्झिट केलं मी. 1 मिनिटामध्ये सर 150 पॉईंट फॉल आला तिथं. 150 आणि मोबाईल, हो, माझ्या हातात मोबाईल होता, पण मला काहीच करता आलं नाही. मी तो साधारण 5,000 प्रॉफिटचा ट्रेड 6,500 लॉसवर एक्झिट केला, आणि तिथून तो रिकव्हर पण झालता, पण त्याला पर्याय नव्हता सर तोपर्यंत. पण सुचलं नाही. ओके. तर आता बघा, आता काही रूल्स मी तुम्हाला सेट करून देतो सर्वांसाठी रूल. एक्सपायरीच्या दिवशी नो ट्रेडिंग. ज्या दिवशी कुठल्याही विकली इंडेक्सची एक्सपायरी असणार
बँक निफ्टी मध्ये ट्रेड घेतला असता तर एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर आपल्याला कट करावा लागणार. तो प्रॉफिट मध्ये असो लॉस मध्ये असो, लालच करायची नाही. ओके, एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड होल्ड करायचा नाही. होल्ड करायचंच असणार तर जास्तीत जास्त किती वाजेपर्यंत? 11:30 पर्यंत, सकाळी 11:30 पर्यंत होल्ड करायचंच आहे. तर किती वाजेपर्यंत करा? 11:30. 11:30च्या नंतर कुठल्याही पोझिशन मध्ये असो त्याला कट करा. 11:30 नंतर काय होते, जो आपण ऑप्शन ग्रीक्स आता पुढे शिकणार आहोत त्याच्यामध्ये गॅमा नावाचा तो एक विलन राहत आहे. तोच आहे जो 15चा कॉल 75 करतो. तोच हेच आहे जे अशा मोठमोठ्या मुवमेंट आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी देतात. आणि एक्सपायरीच्या दिवशी काय होते की आपल्याकडे वेळ नाही राहत, ऍडजस्टमेंट इम्पॉसिबल असते एक्सपायरीच्या दिवशी करणं. एक्सपायरीच्या दिवशी ऍडजस्टमेंट करणं म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा. म्हणजे तुमची जे म्हणून आहे की नाही, आपण काय करतो की कुठलीही स्ट्रॅटेजी घेतली तर एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर क्लोज करतो, म्हणजे करतो त्याला एक्सपायरी पर्यंत होल्ड करत नाही. भले आपल्याला किती प्रॉफिट दिसत आहोत की एक दिवस जर होल्ड केला तर 40,000च्या जागी 80,000 प्रॉफिट होणार. आपण तसं करत नाही, कारण एक्सपायरीच्या दिवशी जेव्हा अशा मूव्ह येतात ना तर ते आपल्याला हँडल करता येत नाही. ते आपलं पुरा प्रॉफिट करून घेतात, जसं नितीन सरांचं झालं. आणि पॅनिक होऊन जातो आपण, आपल्याला कळत नाही. हे असं एका मिनिटामध्ये अशी मुवमेंट आल्यानंतर तुम्हाला काय करणार, काय करायचं आणि काय नाही करायचं, तुमचं डोकंच नाही चालणार. ते कुठलं ऍडजस्टमेंट करा काय नाही. तुम्ही येऊन तुमचं डोकं जरी चाललं की हा चला इथे आता हे पटकन ऍडमिशन करू, ऍडजस्टमेंट करू 22,000 काहीतरी, एवढं जोरात पडते की तुम्हाला ते डेफिनेटली आपण माणसं आहोत, ट्रेड टाकायला तर वेळ लागणार ना. 22,200 तुम्ही कॉल आणि पोट असं टाकसान, एंट्री टाकसान, तो तेवढा चान्स दिला का आज मार्केटने? नाही दिला. सो आपल्याला काय करायचं आहे, आजच्या मार्केटवरून आपण हे समजतो की दोन तीन महत्वाचे शिकलो की एक्सपायरीच्या दिवशी मार्केट ट्रॅप करते, जे इथे केलंय. ओके, एक्सपायरीच्या दिवशी मोठमोठ्या मुवमेंट्स येतात जे इथे बघितलेले आहे. आणि जे आपण स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि सपोर्टचं जे आपण कन्सेप्ट शिकलो त्याला इग्नोर करायचे नाही, कारण हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता म्हणजे होता, कारण इथं मोठा गॅपडाऊन काय झाला होता तो तयार झाला होता. सो याला तोडणं सोपं नाही आहे. याला तोडलं तर खाली बघितलं का आपण व्हॉल्यूम आहे का? नाही आहे. ज्या लोकांनी इथं ट्रेड घेतला असणार त्यांनी सर्वात मोठा मूर्खपणा हा केला की इथे त्यांनी व्हॉल्यूम बघितलं नाही. विदाउट व्हॉल्यूम याला तोडलं, तो सस्टेन करणार नाही. विदाउट व्हॉल्यूम जर तुमचं एखादा रेजिस्टन्स, जो की छोटा मोठा रेजिस्टन्स होता, स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता, त्याला जर तोडलंय तर ते सस्टेन करणार नाही, त्याच्यामध्ये एवढं स्ट्रेंथ राहत नाही. आणि हे स्ट्रेंथ इथं मग तुम्हाला या कॅन्डलने दाखवली, तुमची मिस्टेक इथे या कॅन्डलने दाखवली. त्याच्यानंतर तर हे ठरलेलंच होतं 22,80 नंतर मार्केट पडणार म्हणजे पडणार, ते तर ठरलेलं होतं. 22,80 नंतर पडणार म्हणजे पडणार. मी तर तुम्हाला नेकेट सांगितलं की 22,80 जर तोडला, 22,80 तोडल्याबरोबर नेकेट कॉल ऑप्शन सेल करा. नेकेट बोललो तुम्ही. हा, माझी जर मीटिंग नसते तर मी नेकेट कॉल ऑप्शन सेल केले असते, काही एक स्टॉप लॉस ठेवून, बट केले असते. सो हे स्ट्रॉंग होतं. सो बघा 22,80 ला सोल्ड केल्यानंतर तर चांगलं प्रॉफिट झालं असतं. सो आजचं मार्केट समजलं, एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड घ्यायचा नाही. ट्रेड तुम्हाला क्लोज, जी काही स्ट्रॅटेजी नाही ती एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर क्लोज करायची. एक्सपायरीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट चालणार नाही. ओके, एक्सपायरीच्या दिवशी जर तुम्ही ऍडजस्टमेंट केली तर ती ऍडजस्टमेंट तुमच्या सांगावर पडते. आणि आमच्यामध्ये काय झालं माहितीये का की आम्ही प्रॉफिट मध्ये होते, कॉल सेल केलेले होते काय, पण पुन्हा हे एवढं मार्केट ओव्हर झालं आणि परत ते मार्केट अजून वर जाऊन आपला ते आहे ते प्रॉफिट घेऊन जाईल म्हणून ते प्रॉफिट हे केलं, काढून घेतलं. म्हणजे सेल करायला पाहिजे होतं, चुकीची गोष्ट केली ना. त्याला तसं ठेवलं अजून प्रॉफिट झालं असतं. राईट ना, तेच ना. म्हणून शक्यतो कधी काय करायचं हेच माहिती नाही पडत ना. एवढी फास्ट मुवमेंट झाली ना, होते ना, मग काही होते. एक तर फास्ट मुवमेंट समजून घ्या का होते. मी तेव्हा हे कॅन्डल म्हटलं ना, सर्वात पहिली मी जे बिझनेस ऑन केला, मी बघितलं कुठली न्यूज आली का. न्यूज नव्हती काही. 700 पॉईंटनी सनसेट पडलं होतं एका मिनिटात. सेन्सेक्स 700 पॉईंटनी पडलं होतं. आणि बँक निफ्टी पण पडली होती, सर्वात जास्त निफ्टी पडली होती. काही न्यूज नव्हती, काही नाही. सो हे काय राहते की सध्या ऑलरेडी ग्लोबल टेन्शन चालू आहे, अफवा वगैरे येत राहतात. वी डोंट नो काय अफवा आल्या काय नाही आला. तर अशा वेळेस आहे ना, शक्यतो शांत बसायचं. म्हणजे मी तुम्हाला काय हे शिकवणार, आपला जेव्हा आपण जसं आपण ऑप्शन सेलिंग शिकणार ना, स्ट्रॅटेजीज वगैरे, मी तुम्हाला सांगणार की शिकवणार की मार्केटमध्ये कधी चुपचाप नाही बसायचं, कधी आपण ऍक्टिव्ह व्हायचं. तर आजची जे जेव्हापासून इराण आणि इस्रायलचं वॉर सुरू आहे तेव्हा हे असं मार्केट आहे की याच्यामध्ये थोडंसं चुपचाप राहा, किंवा पोझिशन घेता येतं थोडं हेच करा. आणि एक ते तुम्हाला मी तो एका स्टुडंटचं दाखवलं होतं बुधवारी, तो काय म्हणाला होता, मार्केट पॉझिटिव्ह वाटणार, तो घुसला असणार आज. राईट. तो ओव्हर कॉन्फिडन्स नका ठेवू, ग्रेट मच्छा लालच मध्ये फसू नका.
मार्केट गुरुवारी पॉझिटिव्ह ओपन होणार असं वाटते म्हणून ट्रेड होल्ड नका करू. एक्सपायरीचा ठिकाणीचा फायदा होणार हे ते अंकडंक असं स्वतःला सही नका करू. जे सत्य आहे ते सत्य आहे. सत्य आहे, ग्लोबल टेन्शन आहे, सो नेकेड पोझिशन कॅरी करायच्या नाही. ठीक आहे. सो होपफुली अजून आता इथे क्वेश्चन्स आहे कोणाला तुम्हाला ऑनलाईन मध्ये विचारून घ्या. इथे क्वेश्चन्स आहे. हॅलो सर. हा बोला नितीन. हा सर, मग याचा अर्थ एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड करायचाच नाही का सर? सर्वात जास्त नाही. प्रीमियम तर आपल्याला त्याच दिवशी मिळतो. नाही एक्सपायरी बघ, तुमची स्ट्रॅटेजी असणार ना, स्ट्रॅटेजी जे असतात आपल्या त्या एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर आपण क्लोज करतो. मग एक्सपायरीच्या दिवशी जर ट्रेड करायचा असला तर मग त्याची एक्सपायरीच्या स्ट्रॅटेजीज बनलेल्या आपल्या एक्सपायरी डेटच्या स्ट्रॅटेजीज त्या आपण घेतो ना. एक्सपायरी डेटच्या स्ट्रॅटेजीज घेतो आपण. एक्सपायरी डेटच्या स्ट्रॅटेजी आपल्या बनलेल्या आहेत, पण त्याच्यासाठी पण आहे ना कंडिशन राहते. कंडिशन काय राहते एक्सपायरी डेटच्या स्ट्रॅटेजीसाठी? आपण स्ट्रॅटल घेतो एक्सपायरी डेला आपण स्ट्रॅटल घेतो, पण त्या स्ट्रॅटलची कंडिशन राहते की मी जेव्हा तुम्हाला स्ट्रॅटल शिकवला तेव्हा सांगा की मग तेव्हा मार्केटमध्ये कुठली न्यूज नसली पाहिजे, ग्लोबल शांत असलं पाहिजे, क्रूड ऑइल शांत असलं पाहिजे, राईट. ऑल ओव्हर द इंडियामध्ये किंवा अशी न्यूज नसली पाहिजे की ज्याच्यामुळे मार्केट चालू शकते. आज तशी कंडिशन होती का एक्सपायरी डेला ट्रेड घेण्यासाठी? नाही. ऑलरेडी ग्लोबल तुमचं निगेटिव्ह चालू आहे. तर एक्सपायरी डेला आज न ट्रेड करायचं रिझन हेच आहे. हे तुम्हाला शिकवणार जेव्हा आपण हे स्ट्रॅटल वगैरे शिकणार ना एक्सपायरी डे स्ट्रॅटेजी, तेव्हा मी सांगणार हे रूल्स राहतात. हे रूल्स राहतात. ओके. म्हणजे कधी कधी आपल्याला चूप राहणं खूप समजदारीची गोष्ट राहते. भले आपलं प्रॉफिट नाही होणार, बट ऍटलीस्ट आपला लॉस तर नाही होणार. आणि आपल्याला काय करायचं मी तुम्हाला हे शिकवणार, प्रॉफिट कसं कमवायचं ते नाही शिकवणार. लॉस कसा वाचवायचा त्या गोष्टी मी जास्त कॉन्सन्ट्रेट करणार. लॉस कसं वाचवायचं हे जर शिकलो तर ऑटोमॅटिकली प्रॉफिट येतेच. ओके. सो आय गेस आणखी कोणाला क्वेश्चन्स आहे लाईव्ह मध्ये? आता काही नवीन लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी समजत नसणार काय मी स्ट्रॅटेजी बोलतो वगैरे, बट तुम्हाला ज्या गोष्टी समजायचं आहे ते हे जे आपण सपोर्ट आणि रजिस्टन्स शिकलो आहे ते. ओके. आता समजा 22 बोला सर. हा बोल ना मी प्रवीण. हा सर असं समजा मी पूर्ण झिरो पासूनच नॉलेज आहे ऑप्शन सेलिंगचं. मला असं वाटतं की बरेच बाकीचे सगळ्यांना नॉलेज तरी आहे ऑप्शन सेलिंगचे करतात ते. मला शेअर सोडून दुसरं काही नॉलेज नाहीये ऑप्शन सेलिंग कसं ऍक्च्युअल वर्क करतात ते. आणि त्यामुळे जरा बेसिक जसं तुम्ही सांगितलं थोडंसं एक अंडरस्टँड करा की बेसिक तुम्ही सांगता तसं मला वाटतंय की नाही अजून आपण चाललंय की काय असं जातं. नाही आता हे लाईव्ह सेशनचा इग्नोर कर. तुला ह्या तर गोष्टी समजल्या ना सपोर्ट आणि रेजिस्टन्सला आज जे बोललो हेच शिकायचं आहे. अजून आपण जे पुढच्या गोष्टी शिकायच्याच राहिल्या ना आपल्या. बेसिक अजून का स्टार्ट केला. आता जो आपला जो आता नेक्स्ट सेशन राहणार तो बेसिक पासून आहे. म्हणजे आता ऑप्शनचे बेसिक बघणार, स्ट्रॅटेजीज बघणार. हे सेशन याच्यासाठी आहे. आता जे ऑलरेडी ऑप्शन सेलिंग करतात त्यांच्यासाठी हे स्ट्रॅटेजीज वगैरेचं मी बोलतो. बट हे तुम्हाला इथं मी सर्वात पहिले शिकवलं काय तुम्हाला हे हा आजचा भाग कोर्स मधला नाहीच आहे. आजचा भाग म्हणजे काय की मार्केटनं आज काय केलं हे दाखवलंय. हा मार्केटनी काय केलं किंवा मार्केट कसं ट्रॅप करते किंवा एक्सपायरी डेच्या आपण आता पुढे जेव्हा हे शिकणार स्ट्रॅटेजीज एक्सपायरी डे काय असते तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये ठेवा. जे रूल्स सांगू मी तुम्हाला त्याचं लाईव्ह मार्केटचं एक्झाम्पल बघत आहोत आपण. प्लस आजचं जे मेन होतं प्रवीण ते हेच की ह्या ज्या लेवल्स असतात ते किती स्ट्रॉंग काम करतात. जे आपण काढतो ना जे आपण शिकलो की ह्याच गोष्टी काम करतात मार्केटमध्ये. काय सपोर्ट आणि रजिस्टन्स बाकी काही कामच नाही करत. राईट. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे. आणि ह्या एक वेळ ड्रॉ केला तर याला इग्नोर करायचं नाही. हे बघ ना इथं सपोर्ट होता याला. ह्याच गोष्टी आपण थिअरीमध्ये कव्हर केल्या ना. आता मागचे 2 सेशन याच्यावरच झाले की एखादा सपोर्ट जर ह्यूज गॅप डाऊन जर ब्रेक होत असला तर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून बाहेर येते. मग स्ट्रॉंग रेजिस्टन्स आला तर इथून मार्केट पडणार म्हणजे पडणार. ते सत्य आहे. हे विदाउट व्हॉल्यूम जर एखादा ब्रेकआउट झाला तर तो फेक ब्रेकआउट असतो. त्या गोष्टी आपण थिअरीमध्ये बघितल्या आणि आज ते प्रॅक्टिकल मध्ये बघत आहोत. इतकं तर कळालं ना प्रवीण. आज मार्केट खूपच कॉन्फ्लिक्ट होत त्यामुळे ते काही कळतच नव्हतं खाली वर असं. नाही एवढ्याच गोष्टी शिकायच्या तुला आज तुम्हाला की सपोर्ट रजिस्टन्स जो आपण आतापर्यंत 2 सेशन मध्ये शिकलो. प्लस हे कसं फेक ब्रेकआउट कसं ओळखायचं. आजचा फेक ब्रेकआउटचा हा फेक ब्रेकआउट होता इथे. फेक ब्रेकआउट आणि विचार करायचा की थोडा लॉजिकल विचार करायचा. थांबायचं. व्हॉल्यूम नाही आहे ना तर थांबायचं. उगाच ट्रेड घ्यायचं म्हणून घ्यायचा नाही. आणि इथं हे रेड कॅन्डल मोठी बिग बघा मार्केटमध्ये काय चालते फक्त प्राइस एक्शन व्हॉल्यूम या आणि सपोर्ट हे रजिस्टन्स बस. बाकी काही याच्यात कुठलं इंडिकेटर दिसतंय का मी लावलेलं नाही लावलं.
ते 20 EMA पण नाही लावलेलं आहे. ते जास्त कन्फ्युजन करताय. सो सिम्पल आहे, तुमच्या लेवल ड्रॉ करा, व्हॉल्यूमची कॅन्डल सोबत ठेवा आणि एवढंच लक्षात ठेवा. मग हे स्ट्रॅटेजीज वगैरे जे आता सांगितलं की एक्सपायरीला हे नका घेऊ ते नका घेऊ, ते पुढे जसं आपण स्टडी शिकणार तसं आपण ते कव्हर करणार. ठीक आहे, चलो. आणखी काही क्वेश्चन्स आहे कोणाचे? आता 2200 समजा निफ्टी आहे. अरे आता पुढचा प्लॅन बघून घेऊ. आता पुढचा प्लॅन कसा आहे, मार्केट कुठं आला 22,000चा तोडलंय म्हणजे 1900 ओके 1950 67 पासून सपोर्ट होता ना मागे ओके. चला आता आपण हे बघून घेऊ आता 1 आवरचा चार्ट. ओके, आता तर सर्वात पहिली गोष्ट तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, दॅट इज इन्व्हेस्टमेंट. जेवढी इन्व्हेस्टमेंट करता येणार ना तेवढी इन्व्हेस्टमेंट करा. ओके, एक तुम्हाला सांगितलं होतं ना मी, होमवर्क दिलं होतं तुम्हाला, रेक्टँगल पॅटर्न ड्रॉ करणं, हे करा, चार्ट पॅटर्न्स वगैरे, ते मागच्या सेशन मध्ये ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सो हा आहे मागचा एक पर्टिक्युलर पिरियड. हा एक कॅन्डल 1 आवरची, एक कॅन्डल किती 1 आवरची आहे. आणि इथं जर आता जर सपोर्ट काढला तर हा एक काहीतरी सपोर्ट येत आहे 21,900चा. 21,900 ते गेस 21,800 पर्यंत येणार, जास्तीत जास्त 21,800, 21,900, 21,800 असं काहीतरी मार्केट जाणार. आता तुम्ही एक काम करा सर्वांनी, हे जा 1 आवरचा चार्ट घ्या, 1 आवरच्या चार्ट मध्ये बघा खाली कुठं सपोर्ट मार्केटचा सपोर्ट आहे. आता ह्याच्या खाली 21,950 काहीतरी असं होतं आणि त्यानंतर 825 काहीतरी होतं. हा आहे ना, हा एक सपोर्ट दिसत आहे मला, हा एक सपोर्ट आहे अगोदरचा. हा बॉक्स पण मी काढलेला आहे. बऱ्याच वेळ आहे ना मार्केट या बॉक्स मध्ये ट्रेड करत होतं, बऱ्याच वेळ. तो होता 22,200, 21,800 या बॉक्स मध्येच काय केलं होतं, बऱ्याच वेळ मार्केटने ट्रेड केलं होतं. इथं मस्त ऑप्शन सेलिंगच्या ज्या स्ट्रॅटेजीज होत्या मस्त काम केलं, यांनी मस्त पैसा कमवून दिला याच्यात. ओके, सो आता तुम्ही काय करा, आजचं मार्केट मी तुम्हाला सांगितलं. आता 1 आवरचा चार्ट घ्या, 1 आवरच्या चार्टवर बघा की मार्केटचा आता नेक्स्ट सपोर्ट कुठे आहे. आता मार्केटसाठी लक्ष्मण रेषा सांगा बरं, वरच्या साईडला कुठली मार्केटला लक्ष्मण रेषा कुठली असणार आता, वरच्या साईडने, वरच्या डायरेक्शनने रेजिस्टन्स पहिला तर ते किती कुठला असणार, 100 150 22,150 22,100 22,500 तर दूर गेला आता. 22,100 आणि 22,150 ही कॅन्डल 22,150 22 काय ते किती होते ते 150 होतं. 22,200 200 वरचा आहे त्याच्या. हा काहीतरी आहे, 150 ज्याला मोठा आपण म्हटलं होतं ना स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता त्याला तोडला तो. ओके, तोच एक मार्केटसाठी आपला एक रेजिस्टन्स आहे. मार्केट सर्वात पहिला रेजिस्टन्स येणार तुमचा आता 22,080. 22,080 पहिला रेजिस्टन्स कुठला आहे, 22,080. त्याच्यावरती येते 22,000. जिथे रेड कॅन्डल म्हटली त्या रेड कॅन्डलचा हे पकडून घ्या, 22,200 पकडून घ्या, 260 वगैरे पकडून घ्या इथे काहीतरी, किंवा हाच 22,200. 22,200 पण एक लक्ष्मण रेषा आहे. सर्वात पहिला 22,080. ओके, देन 22,200 पकडून घ्या. ओके, ब्राऊन फिगर पकडू आपण 22,200. आणि मार्केट आता बुलिश कधी होणार, किंवा हे 22,80 जर याला ब्रेक करून जर वरती जायला लागलं तर 22,80 ला ब्रेक करून वरती जायला लागलं तर आपण नेक्स्ट वीक मध्ये स्ट्रॅटेजी दाखवणार की कुठली स्ट्रॅटेजी आपण प्लॅन करू शकतो. आता जे लोकांचे अजून बेसिक वाले आहेत त्यांनी इग्नोर करायचं स्ट्रॅटेजीज वगैरे वगैरे काय, तर धीरे धीरे तुम्ही जसं आपण स्ट्रॅटेजी घेणार तसं त्या गोष्टी कव्हर होणार. ओके, सो आय गेस कोणाशी काही क्वेश्चन नसतं तर आपण इथे एंड करूया. ऑलरेडी 4:30 वाजलेले आहे. ठीक आहे कोणाचं क्वेश्चन इकडे ऑनलाईन मध्ये? आता माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस करायची आहे. 1 आवरच्या चार्टवर खाली निफ्टीचे सपोर्ट काढा आणि उद्या मार्केटमध्ये जर मार्केट जर खाली पडलं 21,800 पर्यंत गेलं तर बिंदास पैसे टाका, बिंदास पैसे टाका. कशात, निफ्टी 20 बँक 20 मध्ये. ओके, चलो. सो आय गेस क्वेश्चन नसतात आपण इथे सेशन एंड करूया. तर शेअर मार्केट मधला पैसा आपण ते हेजिंग कन्सेप्ट काहीतरी आहे ना, ऑप्शन सेलिंग युज करू शकतो का? हो, ते आपण शिकवणार ना, त्या गोष्टी शिकवणार आपण हेजिंग साठी कसं करतो, कारण मी त्याच गोष्टी करतो. ठीक आहे, ते शिकवणार आहोत. हे सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. ओके ओके, चला. आय गेस कोणाचं क्वेश्चन नसला तर इथं सेशन मी एंड करतो. चलो, थँक्यू ऑल. थँक्यू सर.